तर आम्ही सर्वजण आलो होतो ट्रेकिंग करण्यासाठी आपल्या रतनगड किल्ल्यावरती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर सकाळ सकाळी आम्ही सर्वजण आवरून निघालो होतो रतनगडच्या दिशेने. जाता जाता आपल्याला भरपूर अशा गायांचे कोळपे लागले रस्त्यामध्ये. तर रतनवाडीमध्ये पोहोचल्यानंतर आपण ट्रेकिंग चालू केला होता व आपला ट्रेक होता घनदाट जंगलामधून. जिकडे बघावं तिकडे नुसते झाडीच होती. पुढे गेल्यानंतर आपल्याला जो समोर किल्ला दिसतोय आपला होता तो रतनगड किल्ला. आणि ट्रेक दिसत होता तेवढा सोपा नव्हता, दगडी खूप होत्या त्या रोड मध्ये जाता जाता. थोडं वरती गेल्यानंतर आम्ही सर्वजण बसलो होतो कारण की खूप थकून गेलो होतो सर्वजण. पुढे गेल्यावरती तर डायरेक्ट पायऱ्याच होत्या वरती चढण्यासाठी आपल्याला किल्ल्यावर. आणि मी तर आपली मोठे व्लॉग बनवत होतो, तो यूट्यूबला पोस्ट केलेलाच आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे पाहू शकता. आणि वरती गेल्यानंतर जो व्ह्यू होता तो व्ह्यू पाहिल्यानंतर डायरेक्ट थकवाच निघून गेला राव. म्हणजे एवढं खोल दरी आणि जिकडं बघावं तिकडं नुसतं डोंगरच डोंगर. आणि आदित्य आपला टाइम लॅप्स काढत होता आणि मी म्हटलं थोड्याशा रील शूट करून घ्यावा, मग त्यासाठी मी व्हिडिओ वगैरे काढून घेतल्या. व्हिडिओ काढून झाल्यानंतर आम्ही गेलो होतो आपल्या दुसऱ्या स्पॉटला गेल्यानंतर आम्ही व्हिडिओ वगैरे काढून घेतल्या, जे की इंस्टाग्रामला ट्रेंडिंग चालू होतं. त्यानंतर आम्ही सर्वजण निघालो होतो परतीच्या प्रवासाला, म्हणजे किल्ला उतरण्यासाठी. जाता जाता एक भला मोठा साप दिसला आम्हाला, त्यामुळे आम्ही सावधपणे चालत होतो. आणि आता आम्हाला उतरायचा होता किल्ला. तिथे एवढी छान अशी फुलं होती पिवळसर, म्हणजे तिथं गेल्यानंतर पूर्ण असा प्रसन्नच वाटत होतं. व गड उतरता त्र्यंबक दरवाजा लावला, तिथं पण मी व्हिडिओ वगैरे काढून घेतली. त्यानंतर आम्ही गड उतरून झाल्यावर आलो होतो खाली. रतनवाडी पाशी एक साठवणूक केलेला बंधारा होता पाण्याचा, तिथं डायरेक्ट आम्ही डुबक्याच मारल्या. म्हणजे आमची नेहमी अशी ट्रेकला गेल्यावर मस्ती चालू असती. आणि तिथं आंघोळ वगैरे केल्यानंतर खूप असं फ्रेश वाटलं, म्हणजे थकवा निघून गेला. कारण की 3 तासाचा चढायचं व 2.5 तासाचा उतरायचा ट्रेक होता. त्यानंतर आम्ही शेवटचा स्पॉट घेतला अमृतेश्वर मंदिर. व रतनगड ट्रेकिंगचा संपूर्ण ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन बघा. धन्यवाद.